तर शेतकरी कर्जमाफीतील अटींबाबत सर्व शेतकरी नेत्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। सरकार योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तर याचबरोबर उपोषण सोडताना दिलेला शब्द फिरवल्यास शेतकरी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाहीत अशी स्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिलाय। तसंच अटी मान्य केल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यामध्ये एक मोठं आंदोलन करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आली। सरकार जे म्हणत होतं आम्ही अटी नाही आहेत त्या त्यांनी मान्य केला आणि आता चर्चा जी आम्ही करणार आहोत ते सगळे शेतकरी नेते आम्ही जाऊ सीएम साहेबांवर बसू, जे परदेशी कमिटीचे प्रमुख आहेत ते तिथे असतील आणि चर्चा करून अधिवेशनाच्या आधी सरकार योग्य असा निर्णय घेईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिल्यामुळे अटी शर्ती जर तशाच ठेवल्या तर कुठं ना कुठंतरी महान व्यक्तीबद्दल कुठंतरी सरकार एक अवमानाचं काम करतंय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे ते करणार नाही, त्या अटी काढाव्याच लागतील। 2 एकदम पवित्र, जिथं करोडो शेतकरी वर्षाला येतात अशा पवित्र म्हणजे पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये विठोबारायांच्या पवित्र भूमीमध्ये येऊन तिथं शब्द दिलेला आहे। त्यामुळे हा शब्द जर सरकारी खोटा ठरला तर उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना सुद्धा आषाढीची पूजा करण्यासाठी येता येणार नाही अशी परिस्थिती तिथे असणारे शेतकरी करू शकतील। 4 जुलैला एक खूप मोठं आंदोलन रस्ता रोको आम्ही मराठवाड्यामध्ये तिथं करणार आहोत। जर या मागण्या तिथं पूर्ण झाल्या नाही आपण एकदा संधी देऊन बघू आणि जर संधी देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर काम नाही केलं तर मग महाजन साहेब खोटं बोलले आणि सीएम साहेब सुद्धा खोटं बोलले असं आपल्याला कदाचित त्या ठिकाणी बोलावं लागेल।